अरे नाही जमत पण. करा तुम्ही असं करा. अण्णा बरं झालं तुम्ही हे सुरू केलं. ह्याने तुम्हाला नक्की बरं वाटणार बघा. हा वय मग आनंदी झाल्यावर त्यांना परत सांभाळ वाजवता येईल ना. अरे पण त्यासाठी मला जरा तरी बरं वाटायला पाहिजे का नाही. त्याच्यासारखं मला कुठं जमतंय. हा नाही येत तुम्हाला. मग मला येतं तर मी तुमचा दमा घेऊ का. अरे नाही रे बाळा, असं नाही बोलायचं. अरे माझं आयुष्य पण सगळं तुला लाभू दे. मला पाहिजे. ताड्याने कशी तुमची संभाळी घेतली. अरे मला पण तुमचा दामा पाहिजे, नाहीतर मी ना मानणार. अरे अरे गजा, अरे त्यांचा आजार म्हणजे काय वस्तू आहे का. अरे वस्तू देता घेता येत आहेत, असा आजार नाही देता येत. आता हे बघा, समजा उद्या तुला भूक लागली आणि मी तुला म्हणाल तू ही भूक मला दे आणि तू काय खाऊ नको. आता याने तू ही भूक जाणार आहे का. तुझं कसं पोट भरेल. खरे तायडे, भूक लागली तर माझंच मला खावं लागेल. आणि आजाराचं पण असंच असतं, याचं त्याला सहन करायला लागतं. त्याच्या आजाराचं, तुमच्या घराच्या दुर्दशेचं कारण तुझा पायगुण आहे. माया वाईट पायगुण सुद्धा मलाच सहन कर. काय काय म्हणली. तुझा वाईट पायगुण. हे काय डोक्यात नवीन घालून घेतलंयस. अहो खरंच तरी अण्णा, मी जिकडे जाईन तिकडे काहीतरी चुकीचं घडतंय. घरी पण तेच आणि इकडे आल्यावर पण तेच. नाही बाळा, नाही असं नाही बोलायचं. अगं तुझा स्वतःवरचा विश्वास आहे ना, तो याच्यामुळे तू घालवून बसशील. अगं त्या विश्वासावर आपलं अख्खं कुटुंब आहे. अण्णा, आणि तोच नाही राहिला तर मग हो अण्णा. काय होईल आपलं. अण्णा, तुम्ही काळजी नका करू, काही होणार नाही. मी कोणाला काही होऊ देणार नाही. तायडे, असं कसं काय होतं ग. तुमच्या दोघांना रडायला आलं की मला बघच काय रडायला येतं. कारण आपण जीवा भावाचे एकाच घरातले होत, म्हणून दुसऱ्यांचं डोळ्यातलं पाणी आपसुकच आपल्या डोळ्यात येतं. म्हणजे दुसऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी पण घेता येतं. हा, मग दमा कामून घेता येत. अरे हे गजा, असं नको बोलू बाळा. अरे लय दवाखाने केलं, लय देवधर्म केलं, पण तू नीट नाही झाला. पण बरं झालं तू नीट नाही झाला. ते तू नीट झाला असता ना बाळा, तर तुझा खरेपणा नाही बघता आला असता आम्हाला. किती सुंदर आलाय ना फोटो. बघू बघू. अहो भाऊसाहेब, तुम्ही उभे का. अहो बसा की. बसा बसा. वा, कसला दिसतोय जोडा. ते इंग्रजीत म्हणतात ना, माय फॉर इच आधार, अगदी तसं. आधार नाही, मेड फॉर इच अदर.
इतकं सोपं होतं ते. आणि हिने मात्र दोघांचे आधार कार्ड एकमेकांना लिंक करून टाकले. हां, तर प्रतापराव, 1-2 दिवसामध्ये मी गुरुजींना बोलावून घेतो आणि साखरपुडा आणि विवाहाची तारीख आपण नक्की करू. उत्तम बोललात. मी काय म्हणतो, आपला हा विवाह सोहळा इतका दणक्यात झाला पाहिजे की पुढची कित्येक वर्ष निंबाळकर आणि नगरकरांच्या लग्नाची लोकांनी आठवण ठेवली पाहिजे. तसंच होणार. काय सारंग, हां? जो लाजू लाजू झाला तो खाजू खाजूच मेला. स्पष्ट सांगतोय. 5 दिवस झाले, 5 दिवस राहिले. कसं टल्या गोबर तोंडीच्या नजर खाली करा. आणि मालकीन बाई इकडे कुणी असं बघा त्यात का. बघती तू घाबरू नको. अरे तू अशी बोलायचं म्हणून तर इथं आलो मी. तुला तुला तू झाला यो काजू काजू तुम्ही आला. बस सांगतो कसं आहे. तुझ्या बापानं 4 दिवसात पैसे गोळा करून महा कर्ज फेडलं जरी तरी तुझ्या पुढच्या आयुष्याचं काय. तेच फुटकं घर, तेच तुटकं नशीब. ना चांगले कपडे ना चांगले दागिने. एवढी रूपवान आहे तू. चांगल्या कपड्यावर लाली मेकअप सोन्या चांदीच्या दागिन्यावर हक्क आहे तू हक्क मी तुला मिळवून द्या निघालोय तर तू हक्क घर खोडा घालते. आणि आता तू लहान राहिली नाही. तुला बी अक्कल आहे. तू होकार आणि तू समज घर सुखी झालंच म्हणून समज. राणी होशील राणी. नीट विचार कर. तुझ्याकडे अजून बी खूप येळ आहे. रूपवान भक्ती आणि कांता शेट्टी शक्ती एकत्र व्हाया पाहिजे. कसा नीट विचार कर.